आप देख रहे हैं LN न्यूज। औरंगाबाद जिलाधिकारी कार्यालय के सामने ये आंदोलन रखा गया है। हमारे महाराष्ट्र प्रदेश महासचिव के नेतृत्व में आम इंसान को 15 साल से जो परेशानी हो रही है वो इसलिए हो रही है कि जिसको बीवी का एहसास नहीं है, जिसको अपने बच्चों का एहसास नहीं है और जिसको खुद बच्चे नहीं है, उसको घर संसार की कोई एहसास नहीं होगा कि घर चलाने का साधन कैसे एडजस्ट करना पड़ता है। जो मोदी को अपनी बीवी कई सालों से दूर है, ना उसको बेटा है ना बेटी है, उसको कोई एहसास नहीं होने वाला। और आगे भी भविष्य में अगर सर पे लेके इस केंद्र सरकार में ऐसे मोदी को लेके सर पे लेके नाचेंगे तो ये सारे भारत के लोगों के लिए इससे ज़्यादा परेशानी आने वाली है। ये गैस की परेशानी, तेल की परेशानी, ये समस्या इतनी बड़ी नहीं है, इससे बड़ी समस्या आने वाली है। वो अपने दोस्तों को, बाहर कंट्री के अपने अय्याश दोस्तों को सहूलत पहुंचाने के लिए, उनको दौलत पहुंचाने के लिए हिंदुस्तान का और भारत का सौदा हमेशा करता है और करता रहेगा। हमको अगर देश चलाना है तो चंद्रशेखर आजाद जैसे शेरों को इस धरती पर और पैदा करना पड़ेगा, और पैदा वही होंगे आजाद समाज पार्टी के आंदोलनों से और उसकी सोच से, उसकी विचारों से। मैं बस यही कहना चाहता हूँ कि ऐसी सरकारों को उखाड़ कर फेंक दे तो हम सुकून से, चैन से, इत्मीनान से रहेंगे। आज हमारा यह धर्म प्रदर्शन का यही एक मैसेज है कि अच्छी सरकार लाइए और ये सरकार बनाइए। आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो गॅसचा तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण प्रत्येक एजन्सीला या ठिकाणी आदेश द्यावा, की प्रत्येक एजन्सीला या ठिकाणी ठणकावून सांगावं की प्रत्येक जो ग्राहक, जो गॅस सिलेंडरचा ग्राहक आहे त्याला कुठल्या प्रकारचे गॅस सिलेंडर या ठिकाणी कमी पडता कामा नये। एजन्सी या ठिकाणी काय करते, एजन्सी या ठिकाणी या ठिकाणी गाड्या लोड करते, परंतु या गाड्या लोड करणाऱ्यांना या ठिकाणी रिफलिंग केलं जातं। ज्या ठिकाणी लाईनीत उभा तासोन तास, दिवस रात्र, काही लोक रात्री सुद्धा त्या ठिकाणी लाईन लावून उभा असतात। पडत्या उन्हामध्ये त्या ठिकाणी लोक लाईन लावून उभा असतात, परंतु जो लाईन लावतो त्याला सिलेंडर भेटत नाहीये। पाठीमागल्या दारानं जो जातो त्याला सिलेंडर त्या ठिकाणी भेटतं आणि या ठिकाणी सिलेंडरचा खूप मोठा काळा बाजार या ठिकाणी केला जातो। आपण या ठिकाणी एजन्सीवाल्याकडे जातो, एजन्सीवाल्याकडे गॅस बुकिंग करतो, पण गॅस बुकिंग करताना एजन्सीवाले म्हणतात तुमचे या ठिकाणी 45 दिवस या ठिकाणी झाले नाही। आम्हाला कलेक्टर साहेबांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, या ठिकाणी 45 दिवसाची मुदत न करता या ठिकाणी सर्व जो सिलेंडर गॅस धारक आहेत त्यांना 21 दिवसाची मुदत या ठिकाणी केली पाहिजे आणि 21 दिवसाच्या मुदतीनंतर या ठिकाणी प्रत्येक सिलेंडर धारकाला त्या ठिकाणी गॅस मिळाला पाहिजे। ग्रामीण भागात या ठिकाणी अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे। ग्रामीण भागात सिलेंडर एजन्सी भरपूर आहेत, पण सिलेंडर एजन्सी त्या ठिकाणी गॅस धारकांना सिलेंडर देण्यास तयार नाही आहे। ग्रामीण भागात या ठिकाणी जंगल तोडण्याची वेळ या ग्राहकावर या ठिकाणी आलेली आहे। मग मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो, जर आम्हाला सिलेंडर या ठिकाणी भेटत नसेल तर आम्हाला जंगल तोडण्याची परवानगी या ठिकाणी दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्हाला चूल चालवण्याचा आदेश तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिला पाहिजे। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार, काय म्हणणं आपलं? आझाद समाज पार्टीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोठे निदर्शनाच्या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या जनविरोधी, देशविरोधी नीतीच्या विरोधामध्ये या ठिकाणी हे आंदोलन होत आहे। गेल्या 2 महिन्यापासून राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना महागाई, बेरोजगारी प्रचंड अशी त्रस्त करून सोडलेली आहे। या महागाई आणि बेरोजगारीने हजारो लाखो लोक या ठिकाणी बेजार आपलं जीवन जगत आहेत। अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत। अनेक या ठिकाणी गॅसच्या लाईनमध्ये आपल्या राज्यामध्ये 2-4 लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी झालेले आहेत। या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे, आपण साधारण या ठिकाणी इथल्या जनतेला गॅसचा सुरळीत पुरवठा करू शकत नाहीत। आपण वेळोवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या ज्या किमती, त्या किमती कमी करू शकत नाहीत। आपण
इथल्या खाद्यतेलाच्या किमती करू शकत नाही, तर हे सरकार नेमकं करतंय तरी काय? हे सरकार केवळ भांडवलदारांचं आहे का? हे सरकार केवळ इथल्या उद्योगपत्यांचं आहे का? मग हे सरकार जर भांडवलदाराचं आणि उद्योगपत्याचं असेल तर या सरकारला सरकारमध्ये बसण्याचा कुठलाही अधिकार नाही. जोपर्यंत सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही, सामान्य माणसाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नामध्ये त्याला दिलासा मिळत नाही, इथली महागाई कमी होत नाही, इथल्या पेट्रोल डिझेलचे दर कमी होत नाहीत, त्याचबरोबर गॅस सिलेंडर इथल्या उद्योगपत्यांना, मोठमोठ्या हॉटेल्सला, इथल्या कारखान्यांना ब्लॅकने लाखो करोडो हजारो गॅस मिळतात, परंतु इथल्या सामान्य माणसाला 4-4 दिवस 5-5 दिवस रांगेत उभा राहून त्यांना त्या ठिकाणी सिलेंडर मिळत नाहीये. म्हणून आमचं म्हणणं आहे की गॅस सिलेंडरचा पुरवठा या ठिकाणी तात्काळ नियमित झाला पाहिजे. त्याचबरोबर पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि सगळ्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचे सगळ्याचे दर त्या ठिकाणी कमी झाले पाहिजेत, महागाई कमी झाली पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. हे जर तात्काळ झालं नाही तर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या आक्रोशाला या ठिकाणी सरकारला सामोरं जावं लागेल, एवढंच आमचं सांगणं आहे. धन्यवाद. इकडे घ्या ना जिल्हा. जिंदाबाद जिंदाबाद अरविंद भाऊ आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरविंद भाऊ आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भाई चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भाई चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। पेट्रोल भाव कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। डिझेल भाव कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। गॅस सिलेंडर भाव कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महाराष्ट्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आझाद समाज पार्टीचा, आझाद समाज पार्टीचा गॅसचे दर कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। अरे मोदी जी की क्या पहचान, नंगा भूका हिंदुस्तान। अरे मोदी जी की क्या पहचान, नंगा भूका हिंदुस्तान। आझाद समाज पार्टीचा अरविंद भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। भाई चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भाई चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे मोदी जी की क्या पहचान, नंगा भूखा हिंदुस्तान। अरे मोदी जी की क्या पहचान, नंगा भूखा हिंदुस्तान। अरे तख्त बदल दो, तख्त बदल दो, बेईमानों का राज बदल दो। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। अरविंद भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरविंद भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। डिझेल पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। महागाई कमी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आझाद समाज पार्टीचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। राजश्री शाहू महाराजांचा विजय असो। राजश्री शाहू महाराजांचा विजय असो। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। आझाद समाज पार्टीचा विजय असो। समाज पार्टीचा भाई चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कमी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कमी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। त्यांना गॅस मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। त्यांना गॅस मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। हे नरेंद्र, हे सिलेंडर, 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 हे नरेंद्र, हे सिलेंडर,
सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, ए नरेंद्र दे सिलेंडर, ए नरेंद्र दे सिलेंडर, ए नरेंद्र दे सिलेंडर. डॉक्टर बाबासाहेब थांबलाच पाहिजे, गॅसचा काळा बाजार थांबलाच पाहिजे, गॅस रिफिलिंग करायचं काय, गॅस रिफिलिंग करणाऱ्याचं करायचं काय, गॅस रिफिलिंग करायचं करायचं काय. ए नरेंद्र ए नरेंद्र, भाजप सरकार मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद. 21 दिवसाचा सिलेंडर मिळालंच पाहिजे, 21 दिवसाचा सिलेंडर मिळालंच पाहिजे. मिळत कसं नाही, अरे मिळत कसं नाही, 21 दिवसाच्या आत सिलेंडर मिळालंच पाहिजे. सिलेंडरचा काळा बाजार थांबलाच पाहिजे, डिझेल पेट्रोलचा काळा बाजार थांबलाच पाहिजे, डिझेल पेट्रोलचा काळा बाजार थांबलाच पाहिजे. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, फडणवीस मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. आप देख रहे हैं औरंगाबाद ALN न्यूज. लाइक करे, सब्सक्राइब करे और शेयर करे.